खिशावरती दरोडा मारतायत, वर्षानुवर्ष त्यांची आर्थिक लूट करतायत. गेले अनेक 2-3 वर्ष झाले त्यांनी 25-30-35% वरती फी वाढवलेली आहे. 50,000 रुपयाची त्यांची फी होती मागच्या वर्षीची, ती 70,000 ते 75,000 झाली. ECAच्या नावाखाली वेगळे पैसे लावले, वेगवेगळ्या नावाने विलंब शुल्काच्या नावाने हे आम्ही त्यांच्यासाठी नोटा आणल्या. त्यांना पैशाची पैसे त्यांच्याकडे आणलाय. हे शिक्षणाचा धंदा केलेला आहे, शिक्षणाची नफेखोरी केलेली आहे. एवढे पैसे कमवणार, स्वतःला विश्वशांतीच्या जगाला धडे देणार आणि लोकांची आर्थिक लूट करणार, गरीब पालकांचं आर्थिक शोषण करणाऱ्या या MITला आम्ही ह्या नोटा आणल्या. तुम्हाला भस्म्या झालाय, रोग झालाय, तुम्हाला पैसे खायचेत ना, हे घ्या तुम्हाला पैसे, हे घ्या तुम्हाला पैसे, हे घ्या तुम्हाला पैसे. हे MIT वाल्यांना पैशाची भूक असेल तर त्यांची पैशाची भूक आम्ही पूर्ण करू. विद्यार्थी आणि पालकांच्या खिशावरती दरोडा टाकायचा नाही. विद्यार्थी आणि पालक तुमचे गिराईक नाही. विद्यार्थी आणि पालक हा धंद्याचा विषय नाही. शिक्षण हे सेवा क्षेत्र आहे, शिक्षण धंद्याचं क्षेत्र नाही. MITचा आम्ही जाहीर निषेध करतो. MIT मॅनेजमेंटनी, वर्मा मॅडमनी आणि स्वाती कराड मॅडमनी जर फी वाढ रद्द केली नाही तर यापेक्षाही मोठे आंदोलन आम्ही यापुढे उभारू, हे त्यांना आम्ही इथं सांगतोय. आम्ही आज सर्वजण MIT विश्वशांती गुरुकुल स्कूलचे सगळे पालक आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना सन्माननीय अमित साहेबांच्या आदेशानुसार आज आम्ही इथं आंदोलन पाहतोय की या ठिकाणी बनावट नोटा उधळल्या जात आहेत. एकूणच पालक या आंदोलनामध्ये उपस्थित आहेत, पोलिसांचा बंदोबस्त आहे. एकूणच या ठिकाणी MIT गेट आहे, सगळ्यात MIT आहे. काही पालक आहेत माझ्यासोबत. काय आंदोलन करताय तुम्ही? मला असं वाटतंय की शाळेने एकच फी काहीतरी सांगावी आणि आम्हाला विचारात न घेता शाळेने फी ठरवलेली आहे, जे की आम्ही ह्याच्या पूर्णपणे विरुद्ध आहोत. काय आंदोलन करताय तुम्ही? काय मागणी आहे तुमची? फी कमी व्हावी याच्यासाठी आम्ही आंदोलन केलेलं आहे. आंदोलन करताय? नक्कीच अजूनही पालक आहेत या ठिकाणी, सगळे आंदोलन करतायत. काय तुम्ही या ठिकाणी आंदोलनाला? शाळेकडून पुस्तकं घेण्याचा जो हे नियम लावलाय तो आम्हाला मान्य नाहीये. आम्ही बाहेरून ती पुस्तकं घेऊ शकतो. एक्स्ट्रा जर वही लागली वर्षात तर ती आम्ही बाहेरूनच मुलांना घेतो. ती वही का चालते मग यांना? आम्हाला ही जबरदस्ती नको है. हमारा दुकान है 3-3, तो भी नोटबुक जबरदस्ती नहीं, लेना ही पड़ता, नहीं तो नहीं मिलना है. शाळेतूनच घ्यावं लागतं सगळं. हाँ, काय तुम्ही आंदोलन करताय सगळे? फी वाढीसाठी आंदोलन आहे. दरवर्षी फी वाढतीये, त्यासाठी आंदोलन करतो. नक्कीच आपण पाहतो की पुण्यात MIT कॉलेजच्या खरं तर गेटच्या समोर मोठा पोलिसांचा बंदोबस्त आहे आणि पोलीस बंदोबस्तामध्ये या ठिकाणी आंदोलन जे आहे ते केलं जात आहे. एकूणच या ठिकाणी जे अनेक फीवाढ केली जाते MITच्या आणि त्या फीवाढीच्या विरोधात खूप धक्कादायक गोष्ट आहे. शाळेच्या फी वाढची रिव्ह्यू करणारी जी DMRC कमिटी आहे, जी माजी न्यायाधीशांच्या खाली अधिपत्याखाली जी सांगितली पाहिजे, ज्याच्यासाठी शासन निर्णय, ती आज पुण्यात नाहीये. या शाळांच्या लॉबीला आहे ना, या ज्या सगळ्या शाळांमध्ये पालक आणि मॅनेजमेंटची एक कमिटी असते, ती फी वाढ करते. PTA कमिटीला या ठिकाणी विश्वासात घेतलं गेलं नाही. खोटा कोरम दाखवला गेला. त्यांच्याकडनं अटेंडन्सच्या सह्या या त्यांच्या अजेंड्यावरती सह्या घेतल्या गेल्या. PTAची आहेत ना, PTAचे सगळे मेंबर आहेत, इथे 200-300 पालक आहेत. PTAचा खोटा PTA करून त्यांनी खोट्या तिकडं फी संरक्षणा मंजूर करून त्यांनी पालकांवरती ही बेकायदेशीर फी लागली आहे. एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीच्या खाली 5-5 हजार रुपये त्यांनी घेतलेत. विलंब शुल्क दिवसाला 100 रुपये ते घेत आहेत. आज कुठल्याही प्रकारे त्यांच्या खिशावर कसा डल्ला मारता येतोय त्या पद्धतीने MIT प्रशासनाने प्रयत्न केले. शाळेच्या जमिनी फुकट आहेत त्यांना. प्रत्येक कॉलेज शाळेच्या जमिनी फुकट असून सुद्धा, एवढ्या मोठ्या त्यांना देणग्या येत असून सुद्धा विद्यार्थी आणि पालकांच्या खिशावरती दरोडा का टाकतात? असे दरोडेखोर MIT आहे. प्रत्येक वेळेस हे पैसे, हे शिक्षण हे सेवा क्षेत्र असून पैसे कमवायचं त्यांचं माध्यम आहे. त्यांनी शिक्षणाचा धंदा केलाय. जर त्यांना पैशाची गरज असेल तर हे पैसे त्यांच्या आम्ही तोंडावर फेकतो. हे पैसे तुम्ही घ्या, पैसे खावा. पैसे कमवण्यासाठी तुम्ही इन्स्टिट्यूट काढले, सेवासाठी नाही. म्हणजे विश्वशांतीचं त्यांनी जे थोतांड पसरले ना, ते थोतांड, ते ढोंग बंद करा. पालकांना आणि विद्यार्थ्यांना त्यांनी न्याय दिला पाहिजे. फी वाढ रद्द झालीच पाहिजे. पाहतोय की या ठिकाणी बनावट नोटा आणलेल्या आहेत आणि त्या ज्या नोटा